त्याच्यामध्ये मोठ्या गाड्या कंपल्सरी विमा बाहेर येता कामा नये. तुमच्या फाळक्याच्या बाहेर कुठलंही सामान आलं तर 100% ऍक्सिडेंशियल इन्सिडेंट होऊ शकतो आणि त्यात जास्त पॉसिबिलिटी असते. तुमच्या हौदाच्या बाहेर कुठलंही सामान येता कामा नये, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जरा ओव्हरलोड असल्याशिवाय आमच्या लोकांना इंडस्ट्री परवडत नाही. त्याचा इन्शुरन्स असू दे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी काही परवडत नाही. कुठेतरी कायदा व्यवहाराची तडजोड केली पाहिजे. असं आपण करून चालणार नाही. सगळंच टार्गेट ओरिएंटेड आपण करायला लागलो तर आपला आमचा धंदा परवडणार नाही. आम्हाला कुठेतरी काहीतरी आम्हाला अडचण होऊन बसेल, सगळे प्रॉब्लेम होऊन बसेल. आम्हाला असं सगळं मला त्यांच्याबरोबर माझ्या शासनाच्या विरोधात उतरलं नाही. काय करू शकतोय? कारण की पॉसिबिलिटी तर तुम्ही बघितला, प्रत्येकाचे गिराईक किती आहे, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये किती काम होतं, काय होतं, त्याचा व्याज हप्ता किती आहे, त्याचा घरचा खर्च किती आहे, त्याच्या पोराचे शिक्षण किती आहे, त्याचं औषध पाणी किती आहे. जर बघितलं तर कुणालाही धंदा परवडतो. स्वतःला फक्त व्यस्त ठेवण्यासाठी हे काम. शहरात मात्र करून व्यवसाय करायला सगळ्यात मोठा विषय. कारण 100 किलो बी उचलून व्यवसाय करणार इतकं एकमेव टेम्पो हलकं नाही काम सगळ्यात मोठा विषय आहे.